हॅलो फ्रेंड्स, सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज स्पेशल जो व्हिडिओ आहे तो आहे माझ्या देवघरामध्ये मी देवांची मांडणी कशा प्रकारे केलेली आहे ती. तर इथे गणपतीचं पहिले वेलवेटचं लाल कापड आहे ते टाकून घेतलेलं आहे, मंदिर साफ करून घेतलेलं आहे आणि जो पिवळा कपडा आहे त्याच्यावरती मग मी स्वामींची मूर्ती तिथे ठेवणार आहे. तर अशा प्रकारे जशी आपली फॅमिली असते तशीच देवांची सुद्धा म्हणजे असं त्याप्रमाणे मी ठेवलेलं आहे. तर इथे पहिले गणपतीची स्थापना केलेली आहे आणि लक्ष्मीची आणि नंतर स्वामींची मूर्ती जी आहे ती ठेवलेली आहे. आणि मूर्ती जी आहे ती सर्वात पहिल्या पायरीवरती ठेवलेली आहे, म्हणजे उंच ठिकाणी. तर नंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि इकडे या साईडनी दत्तात्रयाची. तर गणपती हा उजव्या साईडला ठेवलेला आहे देवांच्या, आणि इथे देवी जी आहे ती कुलदेवता. तर अशा प्रकारे मांडणी म्हणजे कृष्णाच्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे आणि नंतर कुबेर. तर आता दुसऱ्या पायरीवर जी आहे ते गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे. कृष्णाच्या समोरच मी गाय वासरू ठेवलेलं आहे आणि लक्ष्मीच्या समोर आहे श्रीयंत्र. आणि इथे जे आहे साईडला ती आहे कुलदेवतेचा जो पट म्हणतात किंवा मग टाक म्हणतात, तर तो ठेवलेला आहे. आणि खालच्या पायरीवर जे आहे ते आहे आपले महादेवाची पिंड, नंदी आणि साईडला अन्नपूर्णा देवी. आणि तिलाही पण मी तांदूळामध्ये आपण नेहमी ठेवतो, आपलं धनधान्य भरलेलं राहते, कधी कमी नाही पडत. आणि ते कासव तर पहिले पाण्यामध्ये ठेवत होती. दोन प्रकार राहतात कासवाचे. खालच्या साईडनी जिथे यंत्र म्हणा किंवा जे अंक असतात आपले ते ठेवलेले असतात, तर त्यामध्ये आपल्याला ती जी मूर्ती असते ती तांदळामध्ये ठेवायची असते. आता फुलं जे आहे ते पण देवाला जसे आवडतात, जे प्रिय आहेत त्याचप्रमाणे मी ठेवलेले आहेत. तर इथे जास्वंद नाही आहे आज, तर लाल फूल ठेवलं गुलाबाचं. आणि स्वामींना आज कुंदाचा हार केलेला आहे, कारण आज गुरुवार आहे. तर चला म्हटलं आज. आणि आज हे मंदिर माझं जे आहे ते अष्टकोनी आहे. तर विठ्ठल रुक्मिणी जे आहेत त्यांना सर्वात प्रिय आहे ते तुळशीपत्र. कृष्णाला तुळशीपत्र आणि जी गाय वासरूची मूर्ती आहे तिला पण मी तुळशीपत्र ठेवलेलं आहे. आणि साधी सिंपल आपली जी मांडणी आहे की कुठले देव कुठे ठेवायला पाहिजे तर त्याप्रमाणे. तर इथे पाणी जे आहे ते आणि प्रसादामध्ये एक तुळशीपत्र, की जेणेकरून जो प्रसाद आहे तो एकदम अमृतमय होतो. प्रसादाचं त्याला महत्त्व येतं. आणि आता जे महादेव आहेत त्यांना बेलपत्र, तर बेलपत्र वाहण्याची पण एक पद्धत असते. तर त्याप्रमाणे आपल्याला बेलपत्र पण वाहून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे फुलं जे आहे ते फुलं मी वाहून घेतलेले आहेत. आणि कलश जो आहे मंगल कलश, तो मंगळवारी किंवा शुक्रवारी बदलवायचा असतो. तर अशा प्रकारे श्रीयंत्राला गुलाबाचं फूल खूप प्रिय आहे, म्हणजे लक्ष्मीला गुलाबाचं फूल प्रिय आहे. तर ते पण मी इथे ठेवलेलं आहे. आणि साध्या सिंपल पद्धतीने माझ्या देवघरामध्ये देवाची मांडणी मी जी आहे ती केलेली आहे. आणि खालच्या सर्वात खाली जे आहे तिथे आपली घंटी, आपली जी माळ असते जपायची ती, प्रसाद आणि पाणी. तर इथे दोन्हीही साईडला एक तेलाचा दिवा एक तुपाचा दिवा लावलेला आहे. तर मी मंदिरात नाही ठेवत तेला तुपाचा दिवा, असं वाटतं आपल्या देवाला गरम किंवा आस नाही लागली पाहिजे. तर इथे आज गुरुवार असल्याकारणाने आज रांगोळी पण साधी सिंपल आणि छान काढलेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. अशा प्रकारे माझी देवाची मांडणी जी आहे ती तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे. तर काही वाटलं तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर हे माझं अष्टकोनी लाकडी मंदिर आहे. तर एका स्वामी भक्तांनीच मला सांगितलेलं आहे की अष्टकोनी मंदिर जे आहे ते चांगलं असते, त्याच्यामध्येच आपल्या देवाला स्थापना करतात. भरपूर जण
आपापली पद्धत, आपापली मंदिराची आवड अशी असते. तर मी अशा प्रकारे माझ्या देवाची मांडणी केलेली आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आजचा नैवेद्य तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.